आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील अभंग क्रमांक 17वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्ये तपिन लामूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मात्र पित्र भ्राता सोगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, पवित्रची होय देह त्याचा. पहिल्या चरणाचा सरळ शाब्दिक अर्थ होतो, जो त्याच्या मुखाने भगवंताचं नामपाठ करतो या जगामध्ये तो कसा आहे, त्याचा देह पवित्र होतो, असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सरळ शाब्दिक अर्थ होतो. आता या जगामध्ये नित्य नियमाने हरिपाठ करणारे लोक आहेत. कोट्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठ करतात. मग हरिपाठ करतात म्हणजे नामचिंतन त्यांच्या जीवनामध्ये करतात. मग त्यांचा देह पवित्र झालेला आहे का, हे आत्मपरीक्षण करावं आपल्या जीवनामध्ये. आपलं देह पवित्र झालेलं आहे का. मग का पवित्र होत नसेल, काहीतरी कारण असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये पवित्र देह होत नाही. कारण माऊली बोलतात, माऊलीच्या मुखामधले शब्द आहेत, सोमुखे बोलतात, त्यांच्या मुखामधून बोलतात. त्या अर्थी मग आपल्या जीवनामध्ये आपला कुठंतरी हरिपाठ चुकतो असं जरी म्हटलं तरी यात काही वावगं नाही. कारण हरिपाठ म्हणजे काय, त्या हरीला प्राप्त करून देणारे जे तत्वज्ञान आहे, ते नामपाठ असेल, जप असेल, ध्यान असेल, कोणतीही साधना असेल, त्या साधनेला हरिपाठ म्हणतात. ते हरिपाठानं काय झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, शब्दज्ञान नाही, आपल्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये शुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. माऊली सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, पवित्रची होय देह त्याचा. पवित्र देह झाल्याशिवाय, आता पवित्र देह तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी काय करावं लागेल, पहिल्या अभंगापासून आपल्या जीवनामध्ये जे माऊलीनं सांगितलेलं आहे. कारण देव कुठं आहे, देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. मग ते देव कुठं आहे, कसा आहे, कसं जावं लागतं, कोणती भक्ती लागते, कोणत्या वाणीनं तुमच्या जीवनामध्ये नाम घेतलं पाहिजे, परावाणी सांगितलेत. तुमचा भाव कसला पाहिजे, भक्ती कसली पाहिजे, माऊलीने सगळं सांगितलं आहे. मागील जे 16 अभंगामध्ये जे निरूपण पाहिलं आपण, भक्ती कोणती भक्ती म्हणले, ते कोणता भाव म्हणले माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये, कोणत्या बुद्धीनं तुमच्या जीवनामध्ये हरिपाठ केला पाहिजे, कोणती बुद्धी लागते. कारण माऊलीने जी शास्त्रानं सांगितलेल्या बुद्धीचा माऊलीने त्यांच्या ह्याच्या हरिपाठामध्ये उल्लेख केलेला नाही. कारण माऊलीने हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, सुबुद्धी म्हणले, समबुद्धी म्हणले. मग समबुद्धीनं आपल्या जीवनामध्ये हरिपाठ करतो का, सुबुद्धीनं हरिपाठ करतो का, हरिबुद्धीनं आपल्या जीवनामध्ये हरिपाठ करतो का. जर आपल्या जीवनामध्ये मन हरण केलं का, मनाचं हरण आपल्या जीवनामध्ये केलं का, मन आपल्या अधीन करून घेतलं का, इंद्रिय आपल्या अधीन आहेत का. मग जोपर्यंत आपलं मन, इंद्रिय, आपला देह, चित्त, अहंकार हे याच्यावर आपला विजय मिळणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हरिपाठ होणारच नाही, नुसता पाठ होईल. म्हणून या जगामध्ये जे लोक पाठ करतात, नुसता पाठ करतात, जन्मभर त्यांच्या जीवनामध्ये पाठच चाललेला आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत काही लोक हरिपाठ करतात आणि वर्णन करतात, याने अख्खा आयुष्य हरिपाठ केला. काय उपयोग आहे हरिपाठ केला म्हणजे, काय त्याच्या जीवनामध्ये फळ काय मिळालं बाबा. तसं एखादा मनुष्याच्यावर मी उदाहरण देतो.
एखाद्या मनुष्याला एका दिवसात श्रीमंत व्हायचं असतं, म्हणून काय करतो, दररोज 10 रुपयाची लॉटरी काढतो. कारण 10 रुपयाला 1 कोटी बक्षीस. ही जी महाराष्ट्र लॉटरी आहे त्या लॉटरीमध्ये 10 रुपयाला 1 कोटी रुपये बक्षीस. मग ती लागतं का? अख्खं आयुष्य जातं, पण त्याच्या जीवनामध्ये 1 कोटी मिळत नाहीत. 1 कोटी रुपये घालतो तो 10 रुपयाने त्याच्या अख्ख्या आयुष्यामध्ये, पण त्याला 1 कोटी रुपये एका दिवसामध्ये श्रीमंत व्हायचं होतं, पण बिगर श्रीमंत होताच मरून जातो या जगामध्ये. तसं या जगामध्ये हरिपाठ करणारे भरपूर आहेत. मी माफी मागून बोलतो, तुमच्या जीवनामध्ये हरिपाठ करणारे नाही असं म्हणत नाही, त्यांना गर्व वाटतो, अहंकारच त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतो. माझा 60 वर्ष झाला हरिपाठ चालू आहे, 80 वर्ष झालं. अरे बाबा, असाच मरून जाशील एका दिवशी. पण तुला जर तुझ्या जीवनामध्ये तुझा देह पवित्र झाला नाही, तुला शुद्ध ज्ञान प्राप्त झालं नाही, तुला आत्मज्ञान तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही, मग काय हरिपाठ केलास? कारण हे संतानं सांगितलेल्या एकेका शब्दाप्रमाणे किंवा माऊलीने पहिला हरिपाठाचा जो अभंग आहे त्या अभंगापासून आता हे 17वं निरूपण आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून म्हणलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं हे सार नाही, तूपच आहे. हे तूप तुमच्या जीवनामध्ये श्रवण म्हणजे प्यायचं काम आहे, म्हणजे त्याच्याप्रमाणे आचरण करायचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये आचरण नसेल तसं आणि निस्ताच पाठ असेल तुमच्या जीवनामध्ये, मग कितीही दिवस असला पाठ केला, कितीही जन्म असला पाठ केला, तरी तुमचा देह पवित्र होणारच नाही. तुम्हाला पवित्र देह करायचा असेल तर हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. होय म्हणतात माऊली, प्रश्नार्थक चिन्ह माऊलीनं मांडलेलं आहे. होय म्हणतात, होईल म्हणत नाहीत, होय. कारण तुम्ही त्याप्रमाणे केलात तर होईल, होय होईल तुमच्या जीवनामध्ये, नाही तर नाही होय. तुमच्या जीवनामध्ये तुमचा देह पवित्र होणार नाही, असा पहिल्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आता तप अत्यंत महत्त्वाचं 2रं चरण, तपाचे सामर्थ्य. आता तपाचं सामर्थ्य कसं? तप म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये वेदना सहन करणे, सरळ त्याची व्याख्या. किती वेदना सहन करतात ते वेदनेला तप म्हणतात. उगाच सहज मोठेपण मिळत नाही. चणे खावे फुटाण्याचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, मुक्ताबाई आईसाहेब म्हणतात. कारण ब्रह्मपद मिळत नाही, चणे फुटाण्याचे खावे, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, म्हणजे लोखंडाचे चणे म्हणून खावे लागतात, तेव्हा ब्रह्मपद मिळतं. म्हणून तप म्हणजे वेदना. किती वेदना तुमच्या जीवनामध्ये सहन करतात त्याच्यावर तुमच्या जीवनामध्ये तपाचं सामर्थ्य निर्माण होतं. मी माफी मागून बोलतो, आता 3 महिन्याचे काही महाराज आहेत, 3 महिनेच त्यांनी संप्रदायामध्ये आले, भजन शिकलं, लगेच कुठलं तर धपाचा 1-2 अभंगाचं म्हणजे जे पुस्तक मिळतं कारण निरूपणाचं ह्याच्या, किती पुस्तक घ्यायचं, 2-4 कीर्तनं पाठ करायचे, किंवा आळंदीला जाऊन समजा 1-2 वर्ष काय करतात ते पाठच करतात. 2 वर्ष आळंदीला राहिलं म्हणजे काय त्याला ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं काय? तो तपला का त्याच्या जीवनामध्ये? तप वेगळा आहे. आणि 2 वर्ष झाले की मग इकडं लगेच भागवताचार्य, रामायणाचार्य त्याच्या जीवनामध्ये पदव्या लावून लोकही त्याच्याच मागं लागतात. लोकालाही कळत नाही हा तप, ह्याचा तपाचं सामर्थ्य काही आहे का ह्याच्याकडं? कुठं 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 9 महिन्याचा, 4 वर्षाचा तपश्चर्या केलेला, म्हणजे तपश्चर्याही नाही त्याच्या जीवनामध्ये. त्यानं फक्त पाठांतर केलं, शब्दाचा मेळ घातला, शब्द पंडित झाला फक्त. काही तर शब्द पंडित बी नाही. 3 महिन्याचा जो कीर्तन करतो गोष्टी सांगणे, अभंगाचा अर्थसुद्धा नाही, एवढा संप्रदायाचं वाटोळ केलं आहे. हे नवीन माफी मागून बोलतो म्हणालो, पण हे त्या महाराजाची चूक नाही, समाज तुमची चूक आहे, तुम्हाला कळायला नाही. तपाचे सामर्थ्य तपिनला मूक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कारण जोपर्यंत तपला नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये तपाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. याच्यावर मी उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. काय झालं, मातीनं तिच्या रांजणाला विचारलं की बाबा तुझ्या जीवनामध्ये किती आनंद आहे म्हणले.
माझ्या जीवनामध्ये नुसतं दुःखच आहे म्हणली ती माती. रांजणाला सांगू लागली, काय सांगू म्हणले, मला पाणी बी काय करतो ढकलीत नेतं म्हणले, कुठवर बी ढकलीत नेतं, जिथं खड्ड्यात आहे तिथं खड्ड्यात मला टाकतं आणि वरी पाणी बोकांडे माझ्या बसतं, माझ्याच वरी राज्य करतं म्हणले. असं पाणी माझ्या जीवनामध्ये भेदभाव करतं म्हणले. तळ्यामध्ये मला खाली घालतं, मोठ्या धरणामध्ये खाली घालतं, विहिरीमध्ये खाली घालतं आणि माझा असा अपमान आहे. लोक बी मला म्हणला माती सांगू लागले की लोक बी मला तुडवितात, नांगर माझ्यावर फिरवितात, माझी कुणी म्हणजे कच सगळं मला तुडवितात, माझ्या कुणी म्हणजे माझी किंमतच नाही. आणि तुझी किती किंमत आहे म्हणली त्या रांजणाला सांगू लागलं ते माती. आता मातीचाच रांजण आहे. भावाला सांगायला आहे, भाऊ तुला मी माझाच तू सक्का भाऊ आहेस म्हणून तुला माझी व्यथा सांगायलो, माझं दुःख सांगायलो म्हणायलं ती माती रांजणाला सांगायले. ती मग ते रांजणानं सर्व ऐकून घेतलं. किती तुझा मान म्हणले, लोकही तुला मानतात, घरात ठेवतात, काय म्हणले, पाणीही तुझा किती सन्मान करतो, पाणी तुझ्यात राहतं म्हणले, पाणी तुझा आकार धरतं म्हणले, आणि मला पाणी मला तुडवीत लुटीत माझ्या जीवनामध्ये नेतं म्हणले, आणि त्या पाण्याला सुद्धा सुगंध येतो म्हणले, तुझा सुगंध बाहेर बी दरवळतो म्हणले, आणि त्या पाण्याला सुद्धा तुझ्यामध्ये पाणी राहतं आणि त्या पाण्याचा सुगंध तुझा सुगंध येतो म्हणजे, आणि लोक तुझं आदरानं ते पाणी त्या तुझ्यामध्ये त्या रानामध्ये ठेवलेलं पाणी लोक आवडीनं प्रेमानं आदरानं पितात. किती शुद्ध पाणी म्हणून त्यांच्या जीवनामध्ये पितात. किती तुझा मोठेपणा आहे, किती तुझा म्हणजे वैभव आहे म्हणला. आणि माझी काय म्हणला ही दरिद्री माझ्या जीवनामध्ये आणि माझं दुःख भावा म्हणला ही कशामुळं आहे माझ्या जीवनामध्ये मला काही कळतच नाही म्हणला. मग त्यावेळेस त्या रांजणानं शांतपणे आपल्या मातीच्या भावाचं ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यावर त्यानं मोठ्यानं हसल्यानंतर मग माती म्हणाली, भावा आता तू मोठा झालास म्हणून माझ्यावर हसायलास काय, अरे माझ्या वेदना सांगितलं, माझं दुःख सांगितलं म्हणले, आणि तू मोठ्यानं हसायलास म्हणले कसं म्हणले, आता मला अजून वाईट वाटायला माझ्या जीवनामध्ये तू हसायल्यानंतर. त्यावेळेस म्हणला, नाही भावा तसं नाही म्हणला, मी तुला जर खरं सांगितलं तर तुला पटत नाही म्हणून माझ्या जीवनामध्ये हसतो म्हणला सांग तरी म्हणला खरं काय ते म्हणलं. मग त्यानं सांगितलं, तुझी ऐकायची हिंमत आहे का? त्यानं सांगितलं, माझी ऐकायची हिंमत आहे म्हणला माझ्याही जीवनामध्ये असंच होतं म्हणला, मी टेक होतो म्हणला, त्या कुंभारानं कुदळीनं मला नेलं, मला खणलं, त्याच्या गाडावर नेऊन लादलं, पुन्हा त्याच्या दारात टाकलं म्हणला, आणि टाकल्यावर बडविलं 8-10 दिवस मला बडविलं, पुन्हा चाळून ते खडे फिडे सगळे बाजूला काढले, मला केवळ मातीला मला फक्त एकत्र केलं म्हणला. आणि मातीला एकत्र करून काय दुःख माझ्या जीवनामध्ये, ते कुंभार मला 10 दिवस बडवीत होता, मला त्याचा मार खाल्लो म्हणला. पुन्हा तरी माझ्या जीवनामध्ये सुख मिळेल म्हटलो, पण काय केलं त्या कुंभारानं 8 दिवस मला पुन्हा तुडवीत राहिलं म्हणला, पाणी टाकायचं दररोज तुडवायचं म्हणला. काय वेदना माझ्या जीवाला माझ्या मनाला होऊ आल्या, तुला काय सांगू म्हणला. बरं एवढंही करून माझ्या जीवनामध्ये सुख मिळेल मी असं म्हटलं म्हणला. पुन्हा तर त्या कुंभारानं काय केलं, मला त्याच्या चाकावर बसविलं, मला रांजण केलं म्हणला. बरं रांजण केल्यावर बी मला तर आता तर सुख मिळेल असं वाटलं म्हणला. पुन्हा बी असं ठोकलं म्हणला, मधून बाहेरून त्यानं असं ठोकलं, त्याच्या आईनं मार दिला म्हणला मला. पुन्हा उन्हात मला अजून चांगलं वाळू दिलं म्हणला. मग आता तरी सुख मिळेल असं मी म्हटलं म्हणला. तरी पुन्हा काय केलं त्या कुंभारानं म्हणला, मोठा असा आवा रचला, त्या आव्यामध्ये दगडी कोळसा आणला मला त्या भादरानं, आणि दगडी कोळसा आणून माझ्यावर खालून वरून तो दगडी कोळसा घातला. सगळ्या आमच्या रांजणामध्ये डेऱ्यामध्ये सगळ्या आमचे भाऊ सगळे म्हणले, कुणाला रांजण केलं, कुणाला डेरं केलं, कुणाला लुटके केलं म्हणला, बारीक मोठं, आणि टाकलं म्हणला ती दगडी कोळसा खालून वरून दिला म्हणला, काडी लावून म्हणला महिनाभर जाळ त्या आगीमध्ये राहिलो म्हणला. महिनाभर माझ्या जीवनामध्ये नुसत्या आगीमध्ये म्हणला
भाजून निघालो. भाजून मला आतून आणि बाहेरून लाल बुंद माझ्या जीवनामध्ये झालो म्हणला. मग माझ्या जीवनामध्ये काहीच राहिलेलं नाही म्हणला. मी प्युअर माती झालो, मला शुद्ध माती झालो. माझ्या स्वस्वरूपामध्ये मी झालो. आणि ज्यावेळेस मी स्वस्वरूपामध्ये झाल्यानंतर मी टन टन वाजायला चालू झालो. लोकही माझा आदर करायले. मला लोकांनी मला पैसे देऊन त्या कुंभारापासून नेलं. मला मानानं त्यांच्या घरामध्ये बसविलं. मानानं माझ्यामध्ये पाणी टाकलं. मग आज माझा सुगंध सुटतो म्हणला. म्हणून आज लोक माझं आदरानं माझ्या ठेवलेलं पाणी पितात म्हणला. म्हणून माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख माझ्या जीवनामध्ये सहन करावं लागलं. तसं या जगामध्ये किती लोक की मला ह्याच्यामधून सांगायचं तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला एवढं साधू संतांनी पटवून सांगितलेलं आहे, तरीही तुमच्या जीवनामध्ये की आशाच महात्म्याचं किंवा आशालाच साधू म्हणता, आशाच्याच पाया पडता. तपाचे सामर्थ्य तपविला मूक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. हे तपाचं सामर्थ्य सहज आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नसतं असं माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, मात्र पित्र भात्रा भरता सोगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेला. आता हे जे भाजलेलं मडकं आहे, रांजण आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याचा सुगंध सुटलेला आहे. तो त्याच्या जीवनामध्ये त्या स्वस्वरूपाला प्राप्त झालेला आहे. तसं आपल्या जीवनामध्ये असं आतून बाहेरून भाजावं लागतं. कोणता विकार आपल्या जीवनामध्ये राहिला नाही पवित्र आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर. कारण आपण तर त्या भगवंत स्वरूपाला, आत्मस्वरूपाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होता. याच्यामध्ये काही नवल नाही. माऊलींनी जे म्हणले ना, कारण चिरंजीव कल्प वैकुंठी, वैकुंठामध्ये नांदायला राहतं आपल्या जीवनामध्ये. त्याला वैकुंठ त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. भगवंत त्याला स्वतःचं स्वरूपामध्ये एकरूप करून घेतो. वैकुंठामध्ये तो महात्मा राहतो. नुसता महात्माच राहत नाही, तर त्याचे माता पिता, त्याचे बायको, सगोत्र म्हणजे त्याचं सर्व गोत्र, त्याच्या गोत्रामध्ये जेवढे परिवार आहे, लहान मोठा, स्त्री पुरुष, हे सर्व काय होतात, चतुर्भुज नर होऊन टेले. ते सर्व स्वर्गाला लोकांमध्ये राहतात. त्यांना त्यांच्या स्वस्वरूपामध्ये आणि त्या भगवंत स्वरूपामध्ये ते रममान होतात. एवढा तो भाग्यवान मनुष्य त्याच्या जीवनामध्ये होतो. म्हणून की आपल्या जीवनामध्ये हरिपाठ म्हणायला सोपं वाटतं. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये. मग कशी कीर्ती गायली पाहिजे असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदिले माझे हाती. माऊली म्हणतात, माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये अतिगुप्त अतिगुह्य असणारं जे आत्मज्ञान आहे, ते आत्मज्ञान माझ्या हातामध्येच माझ्या गुरूंनी दिलं. आणि आत्मज्ञानच नाही, त्यांच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते सर्व गुह्य निवृत्तीनं माझ्या सर्व हातामध्ये दिलं. म्हणून माझ्या गुरुचे मी अत्यंत आभारी आहे. किंवा माझ्या गुरुसारखा महान गुरु या जगामध्ये होणार नाही. असा गुरुचा महिमा त्यांच्या जीवनामध्ये माऊली मानतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्मस्वरूपाची आणि भगवंत स्वरूपाची जर प्राप्ती करायची असेल तर माऊलीनं सांगितलेल्या हरिपाठात मधल्या पहिल्या अभंगापासून हे 17व्या अभंगापर्यंतचं चिंतन माझ्या जीवनामध्ये मी मांडणीत आलेलं आहे. मी अजून माझ्या जीवनामध्ये भक्त झालो नाही. हे माझ्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण चालू आहे. तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये तुमचं आत्मपरीक्षण करावं. कारण त्या लॉटरीने फुकट वाया आपला देह वाया जाणार नाही याची दक्षता आपल्या जीवनामध्ये घ्यावी. हे झालेलं चिंतन या 4ही भावंडाच्या चरणी पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.